तर पालघरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचार सभा सुरू आहे। यावरती आपलं लक्ष असेल। मात्र एक महत्त्वाची बातमी, मराठी हिंदी वादाचं कल्याणच्या अर्णवनं आत्महत्या केली आणि या प्रकरणानंतर आता भाजप आज शिवाजी पार्कात आंदोलन करणार असून राजकीय वातावरण त्यामुळे पेटणार आहे। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप आहे आणि त्याच अनुषंगाने आता भाजपचं हे आंदोलन आपण पाहतोय। या संदर्भात विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। विनायक, बरोबर आहे। कल्याणमध्ये जो युवक हा राहत होता, रेल्वेने प्रवास करत होता, त्यावेळी त्याच्यासोबत मारहाण झाली आणि त्यानंतर त्यांनी ही आत्महत्या केलेली आहे। आणि भाजपकडून आता सवाल जो आहे तो उपस्थित साहजिकच केला जातोय। ज्या पद्धतीनं मराठी भाषा बोलणारा हा युवक होता आणि त्याला हिंदी भाषेत बोलल्यामुळे टोकण्यात आलं आणि मराठी भाषिक जे सगळे प्रवासी होते त्यांनी त्याला मारहाण केली आणि त्यानंतर या युवकांनी जे आहे ते आत्महत्या केलेली पाहायला मिळते। त्यामुळे भाजपने आता सवाल उपस्थित केलेला आहे की मराठी आणि हिंदी वाद जे कोणी उपस्थित करतायत त्यांना सद्बुद्धी जी आहे ती द्यावी, अशी प्रार्थना जी आहे ते भाजपकडून या ठिकाणी करण्यात येते। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या बाजूला अशा पद्धतीनं भाजपकडून ही प्रार्थना ला सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर मुंबई आणि उपनगरामध्ये मराठी हिंदी वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। अनेक अपडेट्स आपल्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। बातमी जालन्यातून आहे। जालन्यातील परतूर येथील सभेदरम्यान अजित पवार यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना यशवंतरावांनी केली असा उल्लेख केला, पण चूक लक्षात येताच अजितदादांनी माफी मागितली आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। त्या काळामध्ये देखील त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य केलं। मी मगाशी काहीतरी बोलताना चुकून ओघवत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं बोलून गेलो, माफ करा। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं राज्यकारभार केला, सर्वांना बरोबर घेऊन गेले। तसंच संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला। त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं की मी महाराजांच्या रस्त्याने पुढे जाणार आहे। बातमी महत्त्वाची आहे। मुंबई पालिकेनंतर मविया किंचित दिसेल असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। मवियाच्या प्रश्नावरून बावनकुळेंची ही टीका आहे। तर महाविकास आघाडी मुंबईमध्ये महायुतीला चित करेल असं अंबादास दानवेंनी म्हणत पलटवार केला आहे। केवळ खोटारडेपणा करता महाविकास आघाडी एक येतं, पण या निवडणुकीमध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किंचित झालेली दिसेल आणि महायुती 51% मतं घेऊन 2/3 बहुमत घेऊन महाराष्ट्रामध्ये विजय झालेली दिसेल। आणि म्हणूनच शरद पवार साहेबांनी काँग्रेसची परिस्थिती, ठाकरे बंधूची परिस्थिती पाहून त्यांना कानपिटक्या दिल्या असतील। महाविकास आघाडी मुंबईमध्ये महायुतीला चित करेल एवढं सांगतो मी। किंचितचं समोरचं की काढून टाका, महायुतीला चित करेल। सरवणकरांच्या जावयाचं नाव प्रभादेवीतील मतदार यादीत असल्याचं महेश सावंत म्हणतात। सरवणकरांचे जावई पनवेलमध्ये राहतात। नेत्यांनीच दुबार मतनोंदणी केल्या, सामान्यांनी कुठे पाहावं असंही महेश सावंतांनी म्हटलंय। माननीय आमदार सदा सरवणकर यांचे जावई मला माझ्या म्हणण्याप्रमाणे पनवेलला राहतात, कारण मला माहिती आहे ते कुठे राहतात। ते पनवेलला मी गेलेलो आहे त्यांच्याकडे। त्यांचं नाव आमच्या प्रभादेवीच्या यादीत आला। आता आम्ही पनवेल, त्याच्या आईचं नाव आमच्या प्रभादेवी यादीत आला, म्हणजे हा काय समाधान उभा राहणार म्हणून इथे नाव नोंदवले का? आणि आता आम्ही पनवेलला सुद्धा चौकशी करणार आहोत की त्याचं नाव त्या महानगरपालिकेत आहे की नाही ते। म्हणजे ही अशी मतचोरी जर नेते लोक करायला लागली, दुबार मत नोंदणी, तर सामान्य माणसांनी बघावं कोणाकडे? माहीम परिसरामध्ये आपण किल्ल्याच्या जवळ आज तिकडचे काही 400 ते 500 कुटुंबांना आज मालाडमध्ये शिफ्टिंग दिलेलं होतं कायमस्वरूपी। आज हे शिफ्टिंग दिल्यानंतर देखील आज त्या सर्व लोकांची, एक विशिष्ट समाजाची ही लोक आहेत, या सर्व लोकांची आज त्या परिसरामध्ये आज तिकडे मतदार यादीमध्ये नाव आहेत। सर्वप्रथम मी विनंती करेन की खरंच जर तुम्हाला बाळासाहेबांचं जर हिंदुत्व मान्य असेल तर हे सर्व जे काही कुटुंब आहेत या कुटुंबांना डिलीट करणं गरजेचं आहे, कारण की हे एका विशिष्ट समाजाची लोक आहेत आणि ह्या समाजामुळे आज महेश सावंत यांचा या ठिकाणावरनं एक 800-900 मतांनी आज विजय झालेला आहे।
त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की तेवढी ते हिंमत करतील ह्या मतदारांना डिलीट करण्यासाठी.